पुण्यातील महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली। महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पुण्यातून पाहतोय। पुण्यामध्ये महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। सध्या या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। ही सगळी दृश्य सुद्धा आपण पाहू शकतो। हे सगळे कर्मचारी, महापौर कार्यालयातले सगळे कर्मचारी यांना बाहेर काढण्यात आलेले आहे। ते बाहेर उभे असल्याचे ही दृश्य महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आणि त्यामुळे सतर्कता म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांना सध्या कार्यालयातून बाहेर काढण्यात आले। प्रतिनिधी बालाजी पोद्दार अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, विक्रांत, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांचं कार्यालय उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आलेली आहे। पोलीस या सगळ्याचा आता शोध घेत आहेत। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना जे ते कार्यालय खाली करण्यास सांगण्यात आलेलं आहे। सगळे कर्मचारी जे आहेत ते आता या महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये येऊन उभे टाकलेले आहेत। पोलीस सुद्धा आता दाखल झालेले आहेत आणि नेमके हे ईमेल कुठून आला याचा शोध घेतला जातोय। त्याचबरोबर काही घातपाताची शक्यता आहे का याची ही सगळी माहिती जी आहे ते पोलीस घेत आहेत। मात्र आता सकाळीच अशा पद्धतीने महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ जी आहे ती उडाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा भीती निर्माण झालेली होती आणि सर्वांना आवाहन करण्यात आले की कोणीही घाबरून जाऊ नका, व्यवस्थितरित्या कार्यालयाच्या बाहेर जाऊन उभं टाकण्याची विनंती करण्यात आलेली आहे। सगळे कर्मचारी जे आहेत ते आता बाहेर पाहायला मिळत आहेत। पोलीस या ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेताना दिसत आहेत। धन्यवाद बालाजी दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।